देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री देवी महात्म्यम अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री देव्याय नमः. जय जय अंबिके शंकर प्रिये. मूल प्रकृती महामाये तव नामस्मरणे संकट जाये. तृण अग्नी न्यायवत ऐसिया तुझे पवित्र नामी सदा तत्पर राहिलो आम्ही. आता ने मोक्षधामी संसार दुःखे निवटूनिया. असो पूर्वाध्यायी कथन नारायणी स्तुती जाण आणि देव्यवतार निरूपण केले निजमुखे देवांसी. आता पुढील चरित्र ऐका चित्त देऊनी सर्वत्र. जे का श्रवण पठणे पवित्र भुवनत्रया करीतसे. देवी म्हणे देवा लागून जो एकाग्र चित्त होऊन नित्य हे महात्म्य पठण करून तोष वील मजलागी. तयाच्या सकळ बाधे ते निसंशय मी स्वये नाशिते. इह परत्री सौख्य तया ते देऊनिया तोषवीन. मधुकैटभाचे घातन आणि महिषासुराचे मर्दन शुंभ निशुंभाचे निर्दालन यांचे कीर्तन करतील जे. अष्टमी चतुर्दशी नवमीसी जे होऊन एकाग्र मानसी श्रवण करती महात्म्यासी प्रेम भक्ती करून या. तयांसी किंचित पाप आपदा दारिद्र्य दुःख न होय कदा. प्राप्त होती सर्व संपदा याचेही पठण करत्यासी. इष्टजनांचा वियोग काही कदा काळी होणार नाही. तस्कर आणि शत्रूंचे भयही त्यासी कदा असेना. राजापासून अग्नीपासून तयांसी भय न होय जनी. शस्त्रांचे जलाचे त्या लागुनी भय कदाही असेना. या कारणास्तव जाण माझे महात्म्य पवित्र पूर्ण. एकाग्र चित्ते श्रवण पठण करत्यासी कल्याण होईल की. महामारीपासून सर्व नाना परीचे उपद्रव तैसेची त्रिविध उत्पात भाव शांत करी महात्म्य हे. माझ्या मंदिराच्या ठाई जाण याचे करील श्रवण पठण. त्याच्या सन्निधाना ते टाकून मी न जाई कदापि. जेथे महात्म्याचे पठण तेथे माझे सान्निध्य जाण. सर्व काळ वास करून मी राहे तयापासी. कोठे कोठे पठण करावे ते सांगते ऐका. स्वभावे बली प्रदान करिता भावे पठण याचे उत्तम. पूजेच्या ठाई जाणं अवश्य याचे करावे पठण. आणि होमाचे काळी पूर्ण महात्म्य पठण करावे. श्रवण अथवा पठण दोहींचे फळ समसमान परी एकाग्रचित्ते करून सादर मात्र असावे. जाणूनी अथवा न जाणत बली पूजा करिता निश्चित आणि अग्नीचे ठाई होम देत प्रेम धरुणी मानसी. त्या बली पूजेते आणि होमाते मी ग्रहण करीन निश्चिते. बहुत असे आवडी माते होमाची आणि पूजेची. प्रतिवर्षाचे शरद काळी महापूजा करावी. तत्काळी पूजा काळी मिळवणी सकळी महात्म्य श्रवण करावे हे. सर्व बाधे पासून मुक्त ते होती धनधान्य सुतान्वित. माझ्या प्रसादे करुणी समस्त अर्थप्राप्ती होईल तया. मी बोलते याचा संशय धरू नका हाची निश्चय. सर्वदा तयासी होय विजय महात्म्य श्रवण करत्यासी. महात्म्य पराक्रम उत्पत्ती जो का श्रवण करी निश्चिती तेणे कालाधिकांचे भय चित्ती धरू नये सर्वथा. जो का महात्म्य करी श्रवण त्याचे शत्रू पावती मरण. त्याचे होय सदा कल्याण संशय नाही सर्वथा. श्रवणार्थीयासी कल्याण हे तव आश्चर्य नव्हे जाण. परितयाच्या कुळासी पूर्ण आनंद होय सर्वदा. सर्व शांती कर्माचे ठाई जाण अवश्य याचे करावे पठण. जाहल या दुःस्वप्न दर्शन श्रवण याचे करावे हे. महात्म्य श्रवण करिता ग्रह पीडा नासती तत्वता. सर्व उपसर्गाची शांतता होय येणे करुणिया. दुःस्वप्नांचे सुस्वप्न होय. बालग्रहाची पीडा जाय. सर्व रोग नाशाचा उपाय महात्म्य श्रवण असे हे. वियोग होता स्त्री पुत्रांचा पुन्हा संयोग होय त्याचा. सकळांची मैत्री करण्याचा हाची उपाय निर्धारे. दुर्वृत्ताची बळे सकळ येण्याची लया जाती तत्काळ. भूत प्रेत पिशाच केवळ नाश पावती पठणेची. सर्व माझे हे महात्म्य देख जाणावे मम सान्निध्य कारक. माझी पूजा संवत्सरिक मम प्रित्यर्थे करावी. मज कारणे बलिदान मेषाश्व महिषादी पशु जाण. तद्भावे पौष्टिक पशु करून बलिदान करावे. अथवा कुष्मांड फळाचा बळी यथा अधिकारे अर्पावा तत्काळी. जितुक्या पशुच्या रोमावळी पशु शरीरी असतील. प्रति रोमी सहस्त्र वर्ष दुर्गालोकी वास विशेष. त्यासी घडेल सावकाश यासी संशय असेना.
अश्विन शुक्ल प्रतिपदेसी कलश स्थापनी विधीसी उपवास करावा अष्टमीसी नवमीसी होम पारणे तेची दिवशी बली प्रदान अपराह्न काली करावे जाण आणि कुमारिका पूजन वशते दिवशी करावे मूळावरी सरस्वत्या आवाहन श्रवण नक्षत्री विसर्जन विजयादशमी सही पूजन करूनी मग विसर्जावे 3, 5 अथवा 7 अथवा 9 दिवस पर्यंत नवरात्र करावे एकभुक्त नक्त अथवा उपोषणे स्त्री पुरुषांनी करावे व्रत सर्व वर्णांची असे उचित अभ्यंग दंत धावन निश्चित पुष्प आदी ग्रहण करावे अंजन आणि तांबूल जाण कुंकुम युक्त वस्त्रे आपण यथा अधिकारे याचे धारण उपवासी करावे अशौच अथवा रोगग्रस्त रजस्वला जाहल्या निश्चित स्वये करावे उपवास व्रत कायिक नियम करावे जप पाठ अर्चन स्तवन अन्य द्वारा करवावे जाण नवरात्राचे अंती पारणे स्वयमेव करावे अशौचांती ब्राह्मण भोजन करावे ब्राह्मणासी दान नक्षत्र योग असता जाण तिथी ग्रहण करावी नक्षत्र योग नसता जाण तिथी ग्रहण करावी सप्तमी पासून 4 दिन केलिया सरस्वती पूजन लिहिता वाचिता अध्ययन करिता दुःख होत असे नित्य राजोपचारे करून महापूजा करावी जाण नवरात्री चंडिका पूजन केलिया अनंत फळ होय ब्राह्मण भोजन कुमारी पूजन नित्य यथाशक्ती करावे आपण कुमारी पूजनाचे विधान एकाग्रचित्ते श्रवण करा कुमारी असावी रोगरहित कुरूप नसावी निश्चित अंगी व्रणछिद्रे विवर्जित स्ववर्णाची असावी 1 वर्षाची कन्या जाण तिचे करू नये पूजन 2 संवत्सरापासून 10 वर्षांत पूजावी 2 वर्षांची कुमारी जाण मुख्य तिचे करावे पूजन 3 वर्षांची त्रिमूर्ती पूर्ण पूजन भावे करावे 4 वर्षांची कल्याणी 5 वर्षांची रोहिणी 6 वर्षांची काली म्हणून नाममात्रे पूजावी 7 वर्षांची चंडिका 8 वर्षांची शांभवी देखा 9 वर्षाची दुर्गा एका 10 वर्षांची सुभद्राती या प्रकारे करुणी 9 कन्यांचे करावे पूजन मुख्य नाम मंत्र जाण बोलिला असे पुराणी श्रुती स्मृतीचे मंत्र म्हणती परिणाम मंत्र अंती जपती म्हणून तोची मंत्र निश्चिती मुख्य असे परियेसा नाम मंत्राचे लक्षण प्रणव आधी उच्चारून नामासी चतुर्थी लावून नमः अंती म्हणावे असो प्रतिपदेसी कलश पूजन आरंभावे पूजा अनुष्ठान उपांग ललिता व्रत पूर्ण पंचमी दिवशी करावे सप्तमी दिवशी सरस्वती मूळ नक्षत्री पूजा करीती दशमीसी पुस्तक शस्त्रे पूजिती मग करीती विसर्जन अष्टमी दिवसी अकस्मात कोट्यावधी योगिनींसहित प्रकट जाहली ती निश्चित महामाया जगदंबा चैत्र शुद्ध अष्टमीसी जन्मली देवी महाभवानी म्हणून उपवासा लागून योग्य असती हे दिवस असो नवरात्रांमध्ये जाण जयासी न घडे उपोषण तेणे अष्टमीसी तरी पूर्ण उपोषण करावे यद्यपि न घडे सर्वांस पुत्रवंते करावे विशेष नवमी दिवशी समाप्तीस होमपारणे करावे नवमी दिवशी अपराह्नी बलिदान करावे देवी लागुनी दशमी दिवशी सर्वांनी मिळून सीमोल्लंघन करावे सायंकाळी दशमीस जाण श्रवणयुक्त सीमोल्लंघन अश्मंतक शमीचे पूजन नाममात्रे करावे या नवरात्रांमध्ये जाण आधारी पुस्तक स्थापून मग करावे महात्म्य पठण करी घेता निष्फळ होय प्रतिदिनी नवमीपर्यंत महापूजा करावी निश्चित समारंभ करावा बहुत ती पूजा वार्षिकी जाणावी संवत्सरामध्ये 9 दिन नवरात्र महात्म्य थोर जाण व्हाव याचे काय कारण एकाग्र चित्ते श्रवण करा पुलस्तीच्या वंशी जन्मले रावण कुंभकर्ण वरे मातले सर्व देव बंदी घातले कार्य योजिले सर्वही ब्रह्मदेवे पंचांग सांगावे इंद्रे पुष्पहार गुंफावे रावणाच्या गळा घालावे तोषवावे सकळिके चंद्राने छत्र धरावे सूर्याने दीप पाजळावे वरुणाने उदक भरावे तीर्थ समुद्रा लागोनी अग्नीने सर्व वस्त्रांचे मळ क्षालन करावे तात्काळ गणपतीने पशु सकळ रावणाचे राखावे वायूने रावण गृहीची धूळ सर्वदा केर काढावा सकळ षष्टी देवतेने तत्काळ बाळंतपणे करावी 80 सहस्त्र स्त्रिया जाण 1 लक्ष पुत्र संतान 1.25 लक्ष पौत्र प्रमाण रावणाचे असती पै अष्टभैरव जे का प्रबळ रावणाचे ते कोतवाल त्यांनी रात्री जागून केवळ चौकी पहारा करावा मल्हारी देव जाण तेणे करावे केश कृंतन नवग्रहांनीही मिळवून आज्ञे करून वर्तावे या प्रकारे कार्यार्थी केले किती एक बंदी घातले देव ऋषी त्रास पावले शरण गेले ब्रह्मयासी तेणे विष्णूसी प्रार्थिले
म्हणून राम लक्ष्मण झाले उत्पन्न, त्यांनी युद्ध केले दारुण लंकेवरी रावणाशी. इंद्रजित कुंभकर्ण या दोघांचे केले हनन, परी रावणासी मरण कैसे होय कळेना. रावणासी अमरत्वाचा वर हृदय अमृत कलश साचार, संग्रामी त्याचे छेदिता शिर पुन्हा उत्पन्न पै होय. तेव्हा राम चिंताक्रांत झाले, सर्व देवांची संकट पडले. मग ब्रह्मदेवे जागृत केले महामायेसी ते काळी. रामासी भावा जय प्राप्त, रावणासी मृत्यू निश्चित. म्हणूनी ब्रह्मदेव त्वरित जागृत करिता जाहला. अश्विन शुक्ल प्रतिपदेसी देवी जागृत झाली, निशी चंद्र दर्शन नसता रात्रीसी जागी जाहली महामाया. म्हणून चंद्राचे दर्शन ते दिवशी न घ्यावे आपण, असो रामासी जय होईल जाण ऐसा वर दिधला. मग सर्व देव ऋषी मिळून निश्चय केला, आपुले मनी रावण मरेपर्यंत सर्वांनी आराधावी जगदंबा. ऐसा सर्वांनी निश्चय करून मग मांडिले अनुष्ठान, कलश स्थापन देवी पूजन चंडीपाठ आरंभिला. कुमारी पूजन उपोषण यथाशक्ती, ब्राह्मण भोजन सर्व देव ऋषी मिळून अनुष्ठान चालविती. इकडे देवीचे आज्ञे करून युद्ध मांडिले अति दारुण, सप्त दिवस पर्यंत जाण अहोरात्र युद्ध केले. मग अष्टम दिवसी देख मरण पावला दशमुख कोट्यावधी योगिनींसह सुरेख ते प्रकट जाहली जगदंबा. ब्रह्मा आदी करुणी देव तेव्हा आनंदले सर्व, नाना परींचे वर अपूर्व पावनी स्तविती देवी ते. मग देवीच्या आज्ञे करून नवमीसी होम पारणे सारून, देवी कारणे बलिप्रदान केले अपराह्नी देवांनी. इकडे रामे विभीषणाला लंका राज्य स्थापन केला, मग दिव्य देऊनी सीतेला निघता जाहला सुमुहूर्ते. अश्विन शुक्ल दशमी जाण सायंकाळी, नक्षत्र श्रवण विजय नामाचा काल पूर्ण, तारका उदयी जाणावा. तो विजय काल सकळीक सर्व कार्यार्थ साधक, प्रयाण मुहूर्ती विशेषक सर्व कामना सिद्ध होती. विजय कालाची म्हणून विजयादशमी म्हणती जनी, तो विजय मुहूर्त पाहून निघता जाहला काकुस्थ. सर्व देवांसहित जाण करून या शमीपूजन केले, शमीसी प्रिय भाषण. मग पुष्प की बैसला ईशान्यसी केले गमन, आला अयोध्ये लागून सर्व सुहृदादी जना भेटून राज्य करिता जाहला. सर्व देव ऋषींसी आनंद जाहला, तुटले अवघे बंद सीमोल्लंघन केले प्रसिद्ध स्वेच्छाचारे दशमीसी. या कारणास्तव जाण विजयादशमीसी पूजन करावे, ईशान्यसी सीमोल्लंघन शमी पूजने जयप्राप्ती. नवरात्री आणि विजयादशमीस महापूजा करावी विशेष, त्या पूजेचे कारणे अवश्य वार्षिकी पूजा म्हणावी. हा नवरात्र विधी कथन केला कालिका पुराणावरून, या रायाचेही पूर्वज जाण नवरात्र करीते जाहले. कल्पपरत्वे अवतार होती जाती, वारंवार कथा भेद ही साचार अनेक परी असती ते. महानवमी दिवशी जाण जे करावे देवी पूजन, त्याचा महिमा न कळे पूर्ण ब्रह्मादिका हरिहरा. जो सुगंध पुष्प तोये करून देवी कारणे घाली स्नान, तो जाय वैकुंठा लागून संशय नाही सर्वथा. क्षीरे करुणी जो घाली स्नान, तया प्राप्त इंद्रभुवन.